कथेचं नाव आहे वारसा भूतांचा. लेखक सौरभ महाडिक. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून तिचा कोणत्याही व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही आणि असे असेल तो निव्वळ योगायोग समजावा. ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी बनली गेलेली आहे. एक लेखक म्हणून कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा त्यांचा हेतू नसून ती व्यक्ती म्हणून कोणत्याही अंधश्रद्धेचं समर्थन करीत नाही. तर पाहूया वारसा भूतांचा भाग पहिला. रात्रीचे 10 वाजले होते. समीर नुकताच नागपूरहून मुंबईत परतला होता. दूरचा प्रवास करून आल्याने तो आज जास्तच थकला होता. त्यामुळे लवकर झोपण्यासाठी तयारी करू लागला. तेवढ्यात एक फोन आला व समीरने तो फोन उचलला. हॅलो समीर. हॅलो. समीरच्या बॉसचा फोन आला होता. हॅलो बोला सर, समीर म्हणाला. समीर, काँग्रेस, तुझी नागपूरची मीटिंग सक्सेस झाली. आय एम व्हेरी हॅपी विथ युअर वर्क. उद्या सकाळी लवकर ऑफिसमध्ये ये. तुझ्यासाठी एक खुशखबर आहे. ओके, गुड नाईट. असं बोलून समीरच्या बॉसने फोन ठेवला. बॉसने एवढ्या रात्री फोन करून त्याची तारीफ केली हे ऐकून समीर खूप खुश झाला होता. उद्या आपल्यासाठी नक्की काय खुशखबर असेल याचा विचार करून त्याचा सारा थकवा आता दूर झाला होता. बॉसने एवढ्या रात्री फोन केला होता कारण आज समीरने कंपनीला नागपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घेऊन दिली होती. तीसुद्धा फार कमी किमतीत. त्यामुळे यातून कंपनीला खूप मोठा प्रॉफिट मिळणार होता. समीर एका अशा कंपनीसाठी काम करत होता जी कंपनी कमी भावात जमीन विकत घेते व जास्त दरात विकून प्रॉफिट कमावते. समीर या कंपनीत 5 वर्षांपासून काम करीत होता. समीरचे बुद्धी कौशल्य, त्याची बोलण्याची पद्धत, विचारलेल्या प्रश्नाला अपेक्षित उत्तर देण्याची समज, त्याची अभ्यासू वृत्ती असं हे त्याचं व्यक्तिमत्व पाहूनच त्याला या कंपनीत 5 वर्षांपूर्वी जॉब मिळाला होता व त्याने ते पुढच्या 5 वर्षात वेळोवेळी सिद्धही केले होते. समीर हा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. समीरचा आवडता विषय इतिहास. तसेच त्याला गड किल्ले फिरायला खूप आवडत असे. कॉलेजमध्ये असताना सुट्टीच्या दिवसांत तो मित्रांबरोबर ट्रेकिंगला आवर्जून जायचा. पण जॉबला लागल्यापासून त्याचे ट्रेकिंगला जायचे प्रमाण फार कमी झाले होते. काल रात्री बॉसने सांगितल्याप्रमाणे आज सकाळी समीर लवकर ऑफिसमध्ये पोहोचला. थोड्या वेळाने त्याला त्याच्या बॉसने केबिनमध्ये बोलावले. तसा समीर मोठ्या आनंदात केबिनमध्ये पोहोचला. समीरला पाहून बॉस स्मित हास्य करून म्हणाले, समीर, कम इन. प्लीज हॅव अ सीट. पुढे बॉसने खुश होत समीरला प्रमोशन देत असल्याचे सांगितले. हे ऐकून समीर खूप खुश झाला. अगदी रात्री त्याने जो विचार केला होता तेच आता घडलं होतं. अर्थात हे सर्व समीरच्या मेहनतीमुळेच त्याला मिळालं होतं. समीर बॉसचे आभार मानून त्यांच्या केबिनमध्ये रजा घेण्यासाठी उठणार तेवढ्यात बॉसला एक फोन आला. बॉस फोनवर बोलत असताना बॉसच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून बॉस काहीसा सिरियस झाला असल्याचे समीरने ओळखले. बॉसने फोन ठेवला. तसं समीरने बॉसला विचारलं, सर एनिथिंग सिरियस? त्यावर बॉसने समीरला सांगितले की नाशिकला एक जागा आहे. ती विकत घेण्यासाठी आम्ही खूप महिने प्रयत्न केले आहेत, पण ती जमीन विकत घेता येत नाही. ती जमीन खूप वर्षांपासून तशीच पडीक आहे. खरं तर त्या मालकाला त्या जमिनीचा काहीच फायदा नाही. त्या जमिनीच्या भयकथा सांगून ती जमीन मला विकता येणार नाही असे तो मालक आपल्याला वारंवार सांगतो. कदाचित त्याला ती जमीन विकायची नसेल. आम्ही खूप वेळा त्या मालकाचे मन बदलण्याचा प्रयत्न केला, पण त्या जमिनीचा मालक ती जमीन विकायला तयार झाला नाही. हे ऐकून समीरने लगेचच सरांना विचारले, सर मी ही जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू का? सर मी त्या मालकाचे मन बदलू शकतो. प्लीज गिव्ह मी ए चान्स. समीरने बॉसला सांगितले. बॉसने थोडा विचार केला. समीरचं बोलणं ऐकून बॉससुद्धा तयार झाला. कारण याआधीही समीरने खूप अशा जमिनी कंपनीला विकत घेऊन दिल्या होत्या. त्या जवळजवळ अशक्य होत्या. पुढे बॉस म्हणाले, समीर पण त्यासाठी तुला आज रात्रीच नाशिकला जावं लागणार आहे. आणि जाताना आपल्या कंपनीची गाडी घेऊन जा आणि तुझ्यासोबत अजयलाही घेऊन जा. तेवढीच कामात तुला त्याची सोबत होईल आणि प्रवासातही त्याची सोबत होईल. अजय हा समीरच्या ऑफिसचा मित्र
साधारण 27-28 वयाचा तरुण. 3 वर्षांपूर्वी कंपनीमध्ये लागला होता. जसा समीर कंपनीच्या आउटडोअर मीटिंग करायचा तसाच कंपनीमधील इनडोअर मीटिंग अजय हँडल करायचा. समीर बॉसची रजा घेऊन केबिनमधून बाहेर आला. त्याच्या ऑफिसमध्ये सर्व त्याच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव सहज पाहू शकत होते. पण थोड्या वेळातच त्याने स्वतःला सावरून समीर अजयला बोलावून घेतले व त्याला बॉसबरोबर झालेल्या चर्चेबद्दल सांगितले. तसेच त्यासाठी आपल्याला आज रात्री 9 वाजता नाशिकसाठी निघावं लागणार असल्याचे सांगितले. दोघांची त्यावर चर्चा झाली व दोघेही आज नाशिकला जायच्या तयारीसाठी ऑफिसमधून लवकर घरी जायला निघाले. समीरने ऑफिसची गाडी आज स्वतः ड्राईव्ह करून घरी आणली होती, कारण ऑफिसचे ड्रायव्हर त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी आजपासून काही दिवस सुट्टीवर गेले होते. ठरल्याप्रमाणे अजय रात्री 8:45ला समीरच्या घरी आला व ते दोघे 9 वाजता मुंबईहून नाशिकला जायला निघाले. समीर गाडी चालवत होता व अजय त्याच्या शेजारीच पुढच्या सीटवर बसला होता. 1-2 तास झाले दोघांच्या गप्पा मस्त रंगल्या होत्या. रात्री 10:30 वाजता समीरने गाडी जेवण करण्यासाठी थांबविली, कारण नाशिकला निघायच्या तयारीत त्या दोघांनीही जेवण केलं नव्हतं. पोट भरून जेवल्यावर 11:30 वाजता समीरने गाडी पुन्हा सुरू केली आणि आता थेट नाशिक गाठायचं म्हणून ते निघाले. जेवण करून झाल्यावर अजयला झोप यायला लागली, त्यामुळे तो गाडीत बसल्या बसल्याच झोपी गेला. शेवटी गाडी समीर चालवणार होता म्हणून अजय निर्धास्त होता. समीरला मात्र गाडी चालवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, त्यामुळे तो गाडी चालवत होता. रात्रीचे 2:30 वाजले होते. हायवे सोडून गाडी आता गावच्या दिशेने धावू लागली होती. रस्त्यावरची वाहनांची वर्दळ आता हळूहळू कमी होऊ लागली. जशी जशी गावच्या दिशेने गाडी जवळ जाऊ लागली तसतशी रस्त्यावरची वाहने दिसणेसुद्धा बंद झाले. रस्त्यावर आता फक्त समीरची गाडी होती. गावात पोहोचण्यासाठी समीरला आता फक्त एक घाट चढून तो उतरायचा होता. आता अर्धा-पाऊण तासात ते त्या गावी पोहोचणार होते. समीरची गाडी आता घाट चढायला लागली होती. घाटाचा रस्ता हा वळणावळणाचा होता. त्यात काळाकुट्ट अंधार. एका बाजूला घनदाट जंगल तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. गाडी चालवताना गाडीवरचा थोडा जरी कंट्रोल सुटला किंवा गाडीचा टर्न चुकला तरी गाडी थेट त्या दरीत कोसळणार असा. अंधारात त्या दरीच्या खोलीचा अचूक अंदाजही लावता येत नव्हता. त्यामुळे समीरने गाडीचा स्पीड आता जरा कमी ठेवला होता. सर्वत्र एकदम शांतता होती. काही वेळात अचानक समीरला बँडबाजा वाजण्याचा आवाज येऊ लागला. लोकांचा जोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला, जसे काही लोक एखाद्या जत्रेला निघाले असावेत. समीर जसा पुढे जात होता तसा आवाज आता जास्त जोराने येऊ लागला होता. थोड्याच वेळात त्याच्या समोरून लग्नाच्या वरातीचा एक ट्रक बँडबाजाचा आवाज करीत गेला. समीरला हे चित्र पाहून काहीच कळले नाही. त्याला प्रश्न पडत होते, एवढ्या रात्री या घाटात लग्नाची वरात एवढ्या वाजत गाजत कशी काय? पुढे त्याला वाटलं कदाचित मला भास झाला असावा, कारण बाजूला अजय झोपला होता. जर ते खरंच घडलं असतं तर अजय त्या आवाजाने उठला असता, असा विचार करत समीर गाडी चालवू लागला. पण थोड्या वेळातच त्याच्या लक्षात आले की आपण फिरून फिरून त्याच ठिकाणी येत आहोत. अर्धा तास झाला हा घाट चढून. एव्हाना आपण घाट उतरून गावच्या रस्त्याला लागायला हवे होतो, पण आपण अजूनही घाटातच आहोत. हे समजताच समीरने अजयला उठवले. अजय उठ, उठ लवकर, समीर म्हणाला. अजय उठला व त्याने विचारले, काय झालं समीर, पोचलो का आपण फायनली? मस्त झोप लागली होती यार. तेवढ्यात समीर बोलला, अरे डोळे उघड आणि जरा बघ, आपण अजूनही घाटातच आहोत. एवढा वेळ झाला मी गाडी चालवतोय, पण आपण फिरून फिरून सारखे इथेच येतोय. मला काहीच समजत नाही काय चाललंय ते, समीर त्याला म्हणाला. अरे समीर, पण गाडी पुन्हा तिथेच कशी येते फिरून फिरून? यार मला काहीतरी गडबड वाटते, अजय म्हणाला. अजय जेवढा कामात हुशार तेवढाच तो भित्रा होता.
त्याच्या चेहऱ्यावरची भीती तो समीरपासून लपवू शकला नाही. ते पाहून पुढे सारवासारव करत समीर म्हणाला, कदाचित या अंधारात रस्ता सोडून मी चुकीचा टर्न मारत असेल म्हणून असं घडत असेल. म्हणून मला आवाज दिला जेणेकरून तू रस्ता दाखवण्यात मदत करशील. समीर सारवासारव करत अजयला म्हणाला. दोघांचं बोलणं चालू होतं तेवढ्यात कोणता तरी कुत्रा किंवा कोल्हासारखा प्राणी गाडीच्या समोर आल्याचे समीरला दिसले. तेवढ्यात समीरने करकचून ब्रेक दाबला. कर्र आणि गाडी थांबवली. गाडीचा ब्रेक अचानक मारल्याने दोघांनाही चांगलाच झटका भेटला. काय झालं समीर? असं अचानक जोरात ब्रेक का मारलास? अजयने समीरला विचारले. त्यावर समीरने त्याला कोणता तरी प्राणी गाडीसमोर आला म्हणून ब्रेक मारला असं म्हणाला व समीर त्या प्राण्याला काही झालं नाही ना हे बघायला गाडीतून बाहेर उतरू लागला. तेवढ्यात, अरे समीर थांब, खाली नको उतरूस, समोर काही दिसत नाहीये. तसाही एवढ्या रात्री या घाटात आपण थांबायला नको, अजय समीरला म्हणत होता. चल तू गाडी चालव आधी, असं अजय घाबरून समीरला म्हणाला. पण समीरने त्याच्याकडे दुर्लक्ष केले व म्हणाला, अरे अजय, दिस इज नॉट माय फर्स्ट टाईम. मला रात्री फिरण्याचा अनुभव आहे. मी आधीही खूप वेळा नाईट ट्रेकिंग केलेली आहे. सो डोंट वरी. असं बोलून समीर शेवटी खाली उतरला आणि बाहेर इकडे तिकडे तो प्राणी दिसतोय का हे पाहू लागला. पण त्याला कुठेच काही दिसले नाही. कदाचित या अंधारात तो प्राणी जंगलाच्या दिशेने गेला असावा असा विचार करून समीरने आपल्या खिशातून सिगारेट काढली आणि तो सिगारेट ओढू लागला. इकडे अजय मात्र जरा घाबरला होता, कारण एवढ्या रात्री घनदाट जंगली घाटाच्या रस्त्यात थांबणे त्याला काही योग्य वाटत नव्हते. पण समीर बाहेर उतरला म्हणून तो सुद्धा शेवटी नाईलाजाने बाहेर उतरला. रात्र असल्याने घाटात एक नीरव शांतता पसरली होती. त्या शांततेमध्ये फक्त रातकिड्यांचा किर किर असा आवाज येत होता. आकाशातील चंद्र आज कदाचित सुट्टीवरच असावा, म्हणून की रस्ता अगदी गडद अंधाराने झाकला गेला होता. रस्त्यालगतची ती झाडे व त्यांच्या फांद्यांची आकृती रात्रीच्या अंधारात एखाद्या भूतांचा मेळा जमावा असा विक्षिप्त रूप पांघरून बसले होते. मध्येच एक गार वाऱ्याची झुळूक त्यांना चाटून गेली. त्यामुळे वातावरण फारच भयानक वाटत होते. पण या सगळ्या वातावरणात समीर मात्र एखाद्या राजासारखा मोठ्या ऐटीत सिगारेट फुंकत होता. मध्येच अजय म्हणाला, मी ऐकलंय की रात्रीच्या वेळी घाटात भूतांचा वावर खूप असतो. यावर जोरात हसून समीर म्हणाला, भूतांचा वावर? हा हा. अरे अजय, भूत वगैरे काहीच नसतात. या सगळ्या लोकांना घाबरवण्यासाठी केलेल्या अंधश्रद्धा असतात, बाकी काही नाही. उगाच तू घाबरू नकोस. असं बोलून समीरने पुन्हा दुसरी सिगारेट काढली. तेवढ्यात अजयला गाडीच्या मागून काहीतरी गेल्यासारखे जाणवले. समीर, समीर भावा, झालं का तुझं? अजयने समीरच्या पाठीवर हात ठेवत घाबरत घाबरत विचारलं. त्यावर समीर म्हणाला, बस झालं आता. तेवढ्यात अजयला पुन्हा काहीतरी चरकन रस्त्याच्या खालच्या बाजूने दरीत कोणीतरी गेल्यासारखे वाटले. अजय आधीच भित्रा, त्यात असं भासल्यावर तो पुरता घाबरला व त्याने समीरला विचारले, समीर भावा, तुला काही आवाज आला का? नाही, कसला आवाज? काही आवाज नाही आला. चल तू बस पटकन गाडीत, उगाच घाबरतो. अर्धा सिगारेट खाली टाकत समीर त्याला म्हणाला. खरं तर समीरनेही यावेळी तो चरकन असा आवाज ऐकला होता. पण जर समीर अजयला हो बोलला असता तर अजय अजून घाबरला असता, म्हणून समीरने अजयला नाही बोलून पटकन गाडीत बसायला सांगितले. ते दोघे गाडीत बसणारच होते इतक्यात अगदी तसाच बँड बाजाचा आवाज पुन्हा समीरला येऊ लागले. यावेळी अजयला सुद्धा तो आवाज येत होता. काहीच सेकंदात आवाज अजून वाढू लागला. त्याचबरोबर आता माणसांच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. पण यावेळी त्या माणसांचा आवाज काहीतरी वेगळा होता.
मध्येच बँडबाजाचा आवाज थांबला व लोकांच्या किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या. अचानक त्या वरातीचा सूर बदलून बेसूर होत चालला होता. एव्हांना दोघांनाही आता कळलं होतं की हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. समीर समीर तू गाडी स्पीडने चालव, नाहीतर आपलं काही खरं नाही, असा अजय जोरात ओरडू लागला. अजयच्या हृदयाचा ठोका आता वाढला होता, जोरात धडधडू लागला होता. समीरने पटकन गाडी चालू करत स्पीड घेतला. एवढा वेळ मस्त एकटीच सिगारेट ओढणाऱ्या समीरला सुद्धा अजयबरोबर खूप घाम फुटला होता. अजय तर भीतीने घाबरून थरथर कापू लागला होता. त्याची धडधड करणारे हृदयाचे ठोके थांबायचे नावच घेत नव्हते. काही वेळाने घाट उतरल्यावर दोघांनी भयभीत अवस्थेत सुटकेचा निश्वास टाकला. पण राहून राहून त्या दोघांच्या मनात काही प्रश्न येत होते, आणि ते म्हणजे एवढ्या रात्री कोणाच्या लग्नाची वरात घाटातून चालली होती? अचानक त्या वरातीचा सूर बदलून बेसूर कसा झाला? थोड्या वेळापूर्वी आपण जे अनुभवलं होतं ते नक्की काय होतं? नकळत ते दोघे अखेर त्या गावच्या वेशीवर येऊन पोचले, ज्या गावाचं नाव होतं वारसगाव. इथे प्रवास संपत नाही. त्या दोघांना घाटात नक्की कोणाच्या वरातीचा अनुभव आला आणि घाटातच का आला? वारस गावाचा आणि आपल्या कथेशी काही संबंध आहे का? जाणून घेऊया पुढच्या भागात लवकरच. कथा जर आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन.